नमस्कार मंडळी, तुमचं अदिती किचनमध्ये मनापासून स्वागत आहे। मी तुमच्यासाठी खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तुम्ही कधीच खाल्ली नसेल, एकदम हॉटेलसारखी घरच्या घरी कशी बनवायची काजू करी। तर चला तर मग मी तुम्हाला रेसिपी सांगते। नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि चॅनलला शेअर करा, कॉमेंट करा। चला तर मग मी झटपट तयार होणारी काजू करी कशी बनवायची घरच्या घरी रेसिपी सांगते। मी इथे 3 मध्यम आकाराचे टमाटे घेतलेले आहेत आणि 2 कांदे घेतले आहेत। आपल्याला टोमॅटो आणि कांदे असे कट करून घ्यायचे। छान प्रकारे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची त्याची। कट करून झालेले आहेत। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे। छान प्रकारे आपली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून झालेली आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण। मी इथे काजू अगोदरच गरम पाण्यामध्ये भिजू घातले होते। आता आपण त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। याची पण छान प्रकारे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। कढई गरम करायला ठेवली आहे। कढई आपली गरम झालेली आहे। आता एक पळी त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। थोडंसं आपल्याला जास्त नाही करायची काजूची भाजी। मी अगोदर 2-4 काजू छान तेलामध्ये तळून घेते आहे। दोनच माणसासाठी करायची आहे म्हणून मी थोडीच काजू घेतलेली आहे। तुम्हाला जास्त करायची असली तुम्ही जास्त काजू घेऊ शकता। अगदी 5-6 माणसापुरती करायचे असल्या। एक पळी तेल टाकून घेते भाजीसाठी। छान प्रकारे आपलं तेल गरम झालेले आहे। मी इथं बारीक लसूण टाकून घेते। लसूण छान प्रकारे तळला की आपण थोडेसे जिरे टाकून घेऊया। मी इथं टोमॅटो कांद्याची पेस्ट टाकलेली आहे। इथं 2 दालचिनी टाकले। बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या टोमॅटो कांद्याची पेस्टला। मी तर आता काजू ची पेस्ट टाकून घेते आहे। त्याला पण आपण मिक्स करून घेऊया। काजूची भाजी खायला अप्रतिम लागते आणि झटपट तयार होते। मस्त प्रकारे आपले तेल सुटलेलं आहे। आता आपण मसाले टाकून घेऊया। मी मसाल्याचा अगोदरच असं पाण्यामध्ये मसाले हे करून ठेवायचे। छान प्रकारे भिजलेनं चव अप्रतिम लागते। मसाल्यानं टेस्ट छान येतो। 5 मिनिटं झाकून ठेवूया तेल सुटजोस्तोवर। मस्त तेल सुटले आपल्या मसाल्यांना। आपण कट केलेली थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते आहे। आता मी काजू टाकून घेते आहे। गरमागरम आपली काजूची भाजी तयार आहे मैत्रिणींनो। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आदिती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकनला क्लिक करा। अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्या यूट्यूब चॅनलवर येत जातील। चला तर मग भेटूया उद्याच्या अशा खास रेसिपीसाठी। तोपर्यंत बाय बाय। एकदा नक्कीच करून पहा।